चला मॅच ऑन. सामना सुरू होते. यस ऑफिशियल्स मॅच ऑन. बॅटिंग टीम खौसा. आज आपण पाहतोय गाव आई गावदेवी माही 11 खौसा. यस पहिला चेंडू आणि आला हा षटकार. चला लक्ष द्या मॅच कडे. कल्पेश गोवारी आणि फलंदाज आपण पाहतो ओमकार पाटील. षटकाराला त्यानंतर 2 धावा. RMSK मुरबी ग्रामस्थ मंडळ आयोजित आपण पाहतो या स्पर्धेसाठी सर्वांचं योगदान राहिलं. गोलंदाज ताबिश. फटका बनवला डीप कड्या. स्क्वेअर लेगच्या वरून हा फटका खेळलाय आणि मिळतील धावा 6. सुरुवात चांगली आहे. आपण पाहतो जर हा सामना खौसा संघाने जिंकलास, सचिन सीताराम पाटील खौसा यांच्याकडून एकविरा ट्रिप, एकविरा मातेच्या दर्शनाची ट्रिप आणि आम्ही पाहतोय लताताई बळीराम टकले माजी बालकल्याण समिती सभापती ठाणे महानगरपालिका. खौसा संघ जिंकला तर त्यांना 5,000चं हे कॅश प्राइज आहे. बघा बॅटिंग करते टीम खौसा. सामना सूर्य मैदानावर RMSK मुरबी ग्रामस्थ मंडळ. बॅटिंग टीम आपण पाहतो आजच्या रात्रीतील शेवटचा सामना. कल्पेश गोवारी. षटकार 2 धावा. षटकार धावा फलकावरची टोटल 14. गोलंदाज ताबिश पुढे सरसावत फटका खेळला. मिडॉन कडे फिल्डर आहेत. आज हाल संघाने इम्प्रेस केलं. नागावला एकतर्फी पराभूत केला. मागचा सामना सनसनाटी पाहिला. मागच्या सामन्यामध्ये बाग 11 तळोजा नाकी 9 आणलं. शेवटपर्यंत तो सामना आपण रंगताना पाहिला आणि आता समोर खौसा संघ, खोपोली आणि ठाणे विभाग दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे आहेत. आज हालचा सुद्धा चांगला खेळ राहिला. आज बॉलिंग युनिट बॅटिंग युनिटमध्ये कमालीचं शक्ती प्रदर्शन राहिलं. बॅटिंग करताना आपण जरूर पाहतोय खौसा संघ. या खौसा संघाने पहिल्या सामन्यामध्ये सोसायटी पनवेल विरुद्ध चांगलं टार्गेट सेट केलं होतं. याच खौसा संघानं बोरकारला पराभूत केलं. 2 घवघवीत यश मिळाल्यानंतर आता गाठ पडल्या हाल बरोबर. आक्रमण शॉट लाईक दॅट. ओ हो सुपर. काय फटका खेळला. कंप्लीट टेक्निक बॅट्समन म्हणूया. कमालीचा फटका होता. आणि ओमकार आत्माराम पाटील, ज्युनियर ओमकार आत्माराम पाटील षटकाराने डावाची सुरुवात केली. धावफलक मजबूत आहे. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 21. बघा टीम मीटिंग आता नाहीये. सूचना आल्यात. ताबिश राऊत. नेक्स्ट बॉल. आणखीन एक तोच प्रयत्न होता. प्रयत्न फसला. थोडा लेट खेळलाय. फिल्डर आहेत. सोडला झेल. झेल सोडल्यानंतर त्याची किंमत मोजणार का. अजूनही 3 षटकं बाकी आहेत. मध्यरात्रीनंतर आपण सर्वजण या स्पर्धेचा आनंद घेतो. 1:45 वेळ आपण पाहतो. काल 3:30ला स्पर्धा संपली. आज मे बी लवकर झाली असती, मात्र काही सामने गुलशन हे अटीतटीचे झाले आणि त्यामुळे आपण पाहिलं थोडा मॅचला डिले झाला. मात्र आज आपण पाहतोय चांगल्या लढतीचा आनंद तुम्ही आम्ही सर्वांनी घेतला. चला वेळ दवडायचा नाहीये. उद्याचं लॉट सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचू. नाऊ कम बॅक टू क्रिकेट. आणि आपण पाहतोय जी बॅटिंग केली आई गावदेवी खौसा माही 11 या नावाने खेळतोय. मैदानावर वेगळा नूर आणलाय. खेळतोय फलंदाज जरूर आतापर्यंत कल्पेश. इंडिव्हिज्युअल योगदान ओमकारनं षटकाराने सुरुवात केली. 1 षटकानंतर धावा 22 आहेत. फिल्डिंग टीम हाल. नागाव 11 नागावला हालनं पराभूत केलं. हालनं या अगोदर बाग 11 उस्मान
च्या संघाला सुद्धा शेवटपर्यंत तो सामना आपण रंगताना पाहिला. तर ओव्हर नंबर 2 बघा उद्याचं लॉर्ड्स, उद्या जी ग्रुप खेळणार आहे आणि उद्या एक सामना असेल जी ग्रुपचा काळभैरव कळंबोली आणि तळोजा बाबू 11. 4:30ला रिपोर्टिंग आहे. 5 वाजता सामना सुरू होईल. पिंपरी 11 पिंपरी आणि पेठाली परेश हा उद्या डी ग्रुपमधून पहिला सामना. डेरिवली आणि आई गावदेवी चिंद्रन बी हा दुसरा सामना. रॉयल स्पोर्ट्स उल्व्या आणि ओम नर्मदेश्वर किरवली उद्या तिसरा सामना असेल. अधिया 11 RKCC तोंडरे आणि श्री सिद्धेश्वर 11 तळोज मजकूर हा सामना उद्या. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, दूरवरून नक्कीच प्रयत्न होईल. बॅटिंग टीम आई गावदेवी माई 11 खवसा धाव बनवण्याची तयारी. बघा पुन्हा एकदा क्षेत्रक्षणाची साथ मिळत नाही, धावा चोरून काढतात. अजूनही धावांची भूक आहे. टोटल आपण धाव फलक पाहतो. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना टीम आई गावदेवी माही 11 खवसा धाव फरक बऱ्यापैकी चांगलं. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. आमचे कॅमेरामॅन सिनियर हरीश पाटील तुम्हाला 5च्या अगोदर 4:30 वाजता रिपोर्टिंग करायचे. बंटी ठाकूर संपूर्ण आमची आयोजक मंडळी प्रचंड मेहनत. RMSK मुरबी चला लक्ष उद्या मॅचकडे. धावफलक अजूनही चांगले, ज्या धावा हव्या होत्या आणि ती सकारात्मक सुरुवात केली. सुरुवातीच्या दोन्ही फलंदाजानं लक्ष उद्या मॅचकडे. चोख प्रत्युत्तर द्यावं लागेल. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्लिपमध्ये प्रयत्न नक्कीच झाले. बॅटच्या स्वरूपाने धाव मिळेल. धावफलक टोटल पुन्हा पाहूया. सेकंड ओव्हर धावसंख्या 26. 4 षटकांचा पूर्वार्ध. आजच्या रात्रीतील हा सामना आपण पाहतो शेवटचा. पुन्हा एकदा जाऊया लक्ष उद्या ओमकारकडे. ज्या ओमकार घनगोर नावाचं वादळ ज्यांनी मैदानावर एक सुरेख फटका खेळला आणि तो स्ट्रायकर एंडला ओमकार पाटील. वन्स अगेन गोलंदाज अशरफ जळगावकर. फुटवर्क वापरला, नजर स्थिर होती. ऑन साईडला खेळायचं होतं, धाव घेण्याची तयारी. बघा थोडासा तणाव, टेन्शन बॅटच्या स्वरूपाने ही धाव मिळेल. धावफलक पुढे सरकेल. टोटल धावसंख्या आपण पाहू शकतो. संघाची धावसंख्या 27. 27 ऑन बोर्ड. बॅटिंग टीम यावेळेला आपण पाहू शकतो मैदानावर खेळताना टीम आज माही 11 या नावानं खेळतो. आई गावदेवी माही 11 खवसा. सेकंड ओव्हर धावसंख्या टोटल 27. रिव्हर्स अटेम शॉर्ट पॉइंटला फिल्डर आहेत सिंगल. गती थोडी कमी केली. गोलंदाज आपण पाहतो आज अशरफ जळगावकरनं काही षटकं हाताळले ना. इन मोक्याच्या वेळी त्यांनी विकेट मिळवल्या. चांगले चेंडू डिलिव्हर केलं. आघाडी आज त्यांना चांगली मिळाली. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा चांगलं षटक हाताळलं. उत्तर देण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होईल ओमकार. ऑन साईडला ड्राईव्ह स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक येतोय. फटका बनवण्याचा प्रयत्न होता. सिंगल. सेकंड ओव्हर 4 षटकांचा पूर्वार्ध. 1:49 बघा आता थोडी शांतता आहे. प्रेक्षक वर्ग सुद्धा होता. बाग 11 तळोजी संघ जेव्हा खेळत होता तेव्हा प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. आणि आता हाल आणि खवसा मे बी या दोन्ही संघांचे पाठीराखे या सामन्याचा आनंद घेत असतील. अशरफ ऑन साईडला लॉफ करतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, फाईन लेगच्या मधून तिकडे फिल्डर पोहोचलेत. धावा मिळतील 4. अगदी फलंदाज आपल्या पोझिशनवर मेहनत घेत आणि महत्त्वाची गोष्ट एकाग्रतेने खेळतात. कधी कधी असं म्हटलं जातं का एकट्याच्या जोरावर कधी खेळतात नाही, कधी कधी ती एकजूट संघ असावा लागतो. आणि आता दोन्ही फलंदाज चर्चा जरूर होईल. ही जोडी मैदानावर चांगली खेळते. एकूण धावा 2 षटकानंतर 33 रन्स ऑन बोर्ड. भरभक्कम फलंदाजी, फार भरीव मोठी कामगिरी केली दोन्ही फलंदाजानं. गुड बॅटिंग. नागाव 11 नागाव आणि हालनं पराभूत केलं होतं. चंद्रकांत स्मृती कोपरे. आणि काय सामना रंगला गुलशन बाग 11 तळोजा. या अगोदरचा सामना सुद्धा आपण तसाच पाहिला. 2 षटकानंतर धावफलक टोटल 33. कल्पेश गोवारी आतापर्यंत इंडिव्हिज्युअल योगदान 7 चेंडूमध्ये 21. त्याला साथ देत असताना ओमकार खेळतोय वैयक्तिक 5 चेंडूमध्ये 12. आणि आघाडीची दोन्ही फलंदाजांना पाहिलं. अगदी या जोडीनं शांत संयमी आणि जेव्हा गरज लागली
तेव्हा त्यांनी आक्रमकता सिद्ध केली आणि आपल्या फलंदाजांची प्रतिमा दाखवून दिली. या दोन्ही फलंदाजांना 2 षटकानंतर धावा 33. षटक क्रमांक आपण पाहतो तिसरा मुजीब आलाय. मुजीबला आपण पाहतो, मुजीब खरब्या. मुजीबला आपण जरूर पाहूया. ओ नंबर 3. चला मॅच स्पीडअप करा. धावसंख्या 33. ऑनलाईन प्रेक्षक वर्ग सुद्धा अजूनही या स्पर्धेचा आनंद घेतोय, त्यांचा आपण सहर्ष स्वागत करूया. वेलकम. संघाची सुरुवात चांगली झाली, मात्र एका बाजूला गोलंदाजीचं ते सातत्य आपल्याला पाहायला मिळालं नाही. मैदानावर अक्षरशः आता कमबॅक करावं लागेल. ओ लाईन ओळखली, फटका खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल, टाळ्यांचा आवाज आलाय, मोटिवेट केलंय. बॅटिंग टीम आपण पाहतोय आई गावदेवी माई 11 खवसा. किती धावांचं टार्गेट सेट होईल यावर सुद्धा साऱ्यांच्या नजर आहेत. मुजीब ओ स्वीप काढण्याचा प्रयत्न, क्लीन बोल्ड, फलंदाज होईल बाद. विकेट मिळाला आणि ज्या सलामीच्या जोडीनं मैदानावर जे आक्रमण सुरू ठेवलं होतं आणि आता ही विकेट मिळाली. धावसंख्या आपण पाहतो 33. पहिला धक्का 33 रन्स ऑन बोर्ड. बॅटिंग टीम बॅटिंग युनिटमध्ये पाहिलं आज आई गावदेवी खवसा माई 11 खेळतो. हा संघ जिंकला तर यांना कॅश प्राईज आहे 5,000 आणि जिंकला तर त्यांना एकविरा मातेच्या दर्शनाची सुद्धा ट्रीप देणार आहेत आणि त्यांचे पुरस्कर्ते खवसा जिंकल्यास एकविरा ट्रीप सचिन सीताराम पाटील खवसा आणि खवसा संघ जिंकल्यास 5,000 लताताई बळीराम टकले माजी बाल कल्याण समिती सभापती ठाणे महानगरपालिका. षटक क्रमांक पाहतो तिसरं पूर्वार्ध. आज सुद्धा तुम्ही चांगल्या लढतीचा आनंद घेतला. आज खोपोली परिसरातील नामांकित संघ हाल कमी स्पर्धा खेळतात, मात्र जिथे खेळतात तिथे ते चांगला परफॉर्मन्स दाखवतात. समोर तेवढाच चांगला संघ आहे. खेळपट्टीवर त्यांनी जंप बसवला बॅटिंग करताना, मात्र इथे या खेळपट्टीच्या स्थितीचा आढावा घेतला तर गोलंदाजांना आता ते खच्चीकरण करावं लागेल, कारण ज्या वेगानं धावा बनवते बॅटिंग टीम. आई गावदेवी माई 11 खवसा. धावसंख्या 33. एक गडी बाद. ओव्हर नंबर तिसरं. गुड बॉलिंग, स्लोअर वन, गती कमी केली. यष्टीरक्षक थोडंसं कॉन्सन्ट्रेशन निघालं आणि 22 ही धाव मिळेल. पाहायचं किती टार्गेट सेट होईल. एकूण धाव फलक पाहूया. संघाची धावसंख्या 34. या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. 34 रन्स. 34 रन्स, 34 धाव आहेत. पुढचा चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट, उलटा सुलटा आणि चेंडू आलाय बघा. नक्कीच खच्चीकरण केलं. मिळतील धावा 4. धाव फलक पुढे सरकेल आणि संघाची धावसंख्या आपण पाहतो 38. 38 चांगल्या सुस्थितीमध्ये ॲज अ बॅटिंग युनिट आई गावदेवी खवसा माई 11 या नावाने खेळतो. जसं इथे आपण विचार केला, संघासाठी खेळताना फलंदाज कल्पेश गोवारी, संघ हितासाठी खेळताना 8 मध्ये 25 तो खेळतोय. आणि असं म्हटलं जातं का यू डोंट प्ले फॉर द क्राऊड, प्ले फॉर सेल्फ. आणि आता आपण पाहतो इथे संघासाठी खेळताना स्वतःसाठी न खेळता संघ हितासाठी खेळणं महत्वाचं असतं. आणि फटका फसलाय. स्लिप रेडियस सोडलाय झेल. तिथे 2 वेळा चुका झाल्या. झेल सोपा झेल का घेता आला नाही ही सुद्धा चर्चा होईल. ताळमेळ थोडंसं तिथे पाहतो बिघडलेलं आणि खराब क्षेत्ररक्षण हेच पाहायला मिळतंय. मुजीब आतापर्यंत तिसरं षटक. धावा 40. थर्ड ओव्हर. धावसंख्या 40. 4-0. आई गावदेवी माई 11 खवसा. चला मॅच थोडी स्पीडअप असावी. दोन्ही टीम्सना आम्ही सातत्याने या सूचना देतो. मुजीरला पाहूया. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटनं पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट, उलटा सुलटा आणि पुन्हा त्या क्षेत्राकडे चेंडू येते थर्ड मॅनला आणि वेगाने तिथे चेंडू जाईल, ट्रॅव्हल होईल. ओ आधी स्टार्ट हवा होता. अंपायर्स यस.
4 धावा मिळतील. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावा धाव फलकावरती 44. 44. पंचांचा इशारा येतो, पाणी घेऊन जा, इमर्जन्सी. चला फिल्डिंग सेट करा. भरपूर वेळ झाला आज सुद्धा, थोडा स्पीडअप करा. आज हरीश बोलले होते राहुल का आज मॅचेस 1ला मे बी कव्हर होतील, मात्र 2-3 सामने असे झाले आणि त्यांचा वेळापत्रक सुद्धा बिघडला. तर बघा, कॅमेरामॅनसाठी हरीशने एक प्राइज लावले, कुडी झेल पकडा आणि त्यांना मिळणार 500 रुपये. फक्त ओनली कॅमेरामन, सिनियर कॅमेरामॅन कडून ज्युनियर कॅमेरामॅनला प्राइज आहेत. आणि हरीश, तुम्हाला उद्या 4 वाजता शार्प इथे ऑल सेटअप रिपोर्टिंग करायचे. प्रथम तुम्हाला यायला लागेल. 3 षटकानंतर धावसंख्या 44. उद्या सुद्धा एक संघ क्वालिफाय करायचे, तर जरा आपण लवकर या, कारण एक बॅलन्स मॅच आहे. लाईव्हला स्पेशली सूचना दिल्यात हरीश. 3 षटकानंतर धावसंख्या आपण पाहतोय 44. लक्ष द्या मॅचकडे. 4थ्या क्रमांकाचं षटक. पहिला चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. येस, 22 धाव मिळणार. 1 धाव फलकावर आपण धावसंख्या पाहतो 45. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कल्पेश कुमारीला पाहतोय, एकटा नडतोय. 10 चेंडूमध्ये 31. काय खेळतोय कल्पेश. स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा कळके आपण इथं पाहिलं, त्यांनी आक्रमकता सिद्ध केली. तोच कल्पेश सावध खेळला. ऑन साईडला खेळायचं होतं, चेंडू थोडा अंगावर आला. त्यानंतर मिड ऑफ कडून ते प्रयत्न नक्कीच झाले. सिंगल. धावफलक पुढे सरकेल आणि संघाची धावसंख्या आपण पाहतो एकूण धावा 47. वेगाने 2 धावा घेतल्यात. गुड रनिंग, गुड रनिंग. आणि या 2 धावेने धावफलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या आपण पाहूया एकूण पोहोचली 47 वर. चेंडू शिल्लक 4. प्रेक्षक वर्ग सुद्धा या लढतीचा आनंद घेतो. अतिशय रमणीय सामना. 2 चांगल्या संघामध्ये होणारी फाईट. गुणतालिका आपण पाहतो, धावा 47. 4 चेंडू बाकी. कल्पेशवर संघ डिपेंड आहेत, कारण आतापर्यंत तो 33 वर वैयक्तिक खेळतो. ऑन साईडला फिल्डर आहे, तिथे सिंगल. वैयक्तिक कल्पेश पोहोचला 34 वर. संघाची धावसंख्या आपण पाहतो एकूण धावा 48. 48 रन. अजूनही चेंडू शिल्लक आहेत या इनिंग मधील. जरूर प्रयत्न नक्कीच होते टोटल टार्गेट सेट करण्यासाठी. 48 रन्स. आक्रमण करतोय लॉंग ऑन कडे आणि इथे बघा अगदी निर्णायक वेळी लॉंग ऑन कडे चांगले प्रयत्न झालेत. किती धावांचं टार्गेट सेट होईल. थोडा नाराज आहे फलंदाज, मात्र बऱ्यापैकी जी सुरुवात करून दिली होती ना आपण. कल्पेशचं कौतुक करूया. 12 मध्ये तो 34 खेळतो. अजूनही तो उभा आहे. फलंदाज बाद झाला संघासाठी खेळताना. कल्पेश कुवारी खेळतो. ओमकार पाटील. शेवटचं षटक शाहीर कुरेशी. चेंडू शिल्लक आहे 2.
2 वाजलेत आता मध्यरात्रीचे कंप्लीट 2. तर सामना सुरू आहे. एक संघ क्वालिफाय करतो. उद्या सुद्धा मे बी मॅचेस लवकर झाले तर एक संघ क्वालिफाय होईल, जेणेकरून फायनलसाठी जो लोड आहे तो कमी होईल, कारण मॅचेस जास्त आहे. आणि एक उरण पनवेलचा प्रेक्षणीय सामना, आणि त्यासाठी आपल्याला वेळ ठेवावा लागेल, टाइम मॅनेजमेंटकडे लक्ष द्यावे लागेल. 48 क्रॉस बॅटेड, ओ फसवले. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न, आउट होईल. स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न होता. निलेश आउट. निलेश भोईर. आता आई गावदेवी कंसा माई 11. टार्गेट सेट बॉल. समोर असेल कल्पेश, मात्र एकटा नडला कल्पेश. 12 चेंडूमध्ये त्याने वैयक्तिक खेळला 34, ज्यामध्ये षटकाराचा समावेश सुद्धा आहे, चौकाराचा समावेश सुद्धा आहे, आणि 2 षटकार 3 चौकार. कल्पेश खेळतो स्ट्रायकर एंडला. लास्ट बॉल. धावसंख्या 48. शेवटचा चेंडू. किती टार्गेट सेट होईल? आक्रमण, चढवला हल्ला, केला उपद्रव निर्माण मिड विकेटच्या वरून. शेवट गोड करताना अंत भला तो सब भला, आणि ही घोडदौड त्यांनी कायम राखली. आपलं वर्चस्व मैदानावर सिद्ध केलं, आणि या आक्रमक फटक्यानं धावसंख्या वेगाने पुढे सरकल्या. एकूण धावा धावफलकावरती आपण पाहतो. संघाची धावसंख्या टोटल बॅटिंग करत असताना आई गावदेवी माई 11 खौसा. धावसंख्या टोटल 54, 54, 55 धावांचं टार्गेट. धावांचं टार्गेट. चला थोडं कॉपरेट करा खौसा, फिल्डिंग सेट करा, थोडं आम्हाला कॉपरेट करा, कारण थोडा 1 तास उशीर झाला आज, कारण 3 सामने हे आपण हे एकदम बॅटल पाहिलं ते अगदी तंतोतंत शेवटच्या चेंडूपर्यंत रंगताना पाहिलं. सांगितलं बघा, उद्याचं लॉट्स आपण पुन्हा घेऊन येतो. मगाशी सुद्धा उल्लेख केला का 4:30ला रिपोर्टिंग आहे, 5 वाजता 5:30 पर्यंत रिपोर्टिंग करा, कारण उन्हाची तीव्रता सुद्धा असते. उद्या काळभैरव कळंबोली आणि तळोजा बाबू 11 हा सामना आम्ही जरी लॉर्ड्सवर 5 दिले तरी पण तुम्हाला आम्ही थोडा समजून घेतो, कारण उन्हाची तीव्रता आहे. 5:30ला आपण काही करून सामना सुरू करू. पिंपरी 11 पिंपरी आणि पेठाली परेशचा संघ जो ग्रुप डी मधील पहिला सामना आहे. डेरिवली विरुद्ध आई गावदेवी चिंद्रन बी हा दुसरा सामना आहे. रॉयल स्पोर्ट्स सुलवेम आणि ओम नर्मदेश्वर किरवली हा तिसरा सामना आहे. डी ग्रुपमधून चौथा सामना आदिया 11 RKCC टोंडरे, आणि तो खेळेल श्री सिद्धेश्वर 11 तळोज मजकूर या संघाविरुद्ध. तर उद्या 5:30ला स्पर्धा आपण सुरू केली. बघा समीर ठाकूर अगदी मध्यरात्रीनंतर जॉईन झाले. समीर बोला, म्यूट आहे, बोलू शकता, म्यूट आहे. लाईव्हला काही जाणार, काही फन करायचे असेल बिंदास करा. समीर भाई बोलू शकता, लाईव्ह म्यूट आहे, डोंट वरी. मॅच हरली म्हणून नाराज आहे. चला सामना सुरू. 4 षटकं आणि टार्गेट 55. WTC लाईव्ह ऑनलाईन प्रेक्षक सुरू करणार आहोत आपण. आघाडीची जोडी सरकेल. हरेश पाटील आमचे सिनियर कॅमेरामन. राहुलला त्यांनी सांगितलं का उद्या ते टीममध्ये नसणार आहेत, उद्या WTC टीममध्ये. तर उद्या आपण 5:30ला सुरू करू. मॅचेस जर झटपट झाल्या तर यस, जर मॅचेस स्पीडली झाल्या तर एक संघ उद्या सुद्धा क्वालिफाय करू. तर काल ए पोल मधून एक संघ टेंबिवले, आज ग्रुप बी त्यातून एक संघ आपण क्वालिफाय करतो, आणि यातील एक संघ असेल आई गावदेवी माई 11 खौसा आणि हाल खोपोली परिसर ठाणे परिसर मुंब्रा, आणि तिथून हा खौसा संघ. चांगली यंग जनरेशन आहे दोन्ही संघामध्ये, चांगला क्रिकेट आणि स्पर्धासुद्धा तेवढीच प्रतिष्ठेची. स्वर्गीय कुमारी जीवा भोईरच्या नावानं तिच्या आठवणींना उजाळा देत असताना
समाधान पोहीर यांची सुकन्या जरूर सर्वांमधून निघून गेले, मात्र आज क्रिकेट क्षेत्राच्या माध्यमातून जरूर तिच्या आठवणींना आपण सर्वजण उजाळा देतोय. स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषक. तर जतीनजी पाटील साहेब कोपरी चे आमचे पाहुणे, सामन्याचा आनंद ते घेतात. भाचेद, यस वेलकम. बघा मध्यरात्रीनंतर आमचे बॉल बॉय सेकंड शिफ्ट मध्ये आले. या अगोदर होते आमचे, चला मॅच ऑन करा. तर राहुलला सांगितलं उद्या हरीश पेंदरच्या प्रोग्रामला कव्हर करणार आहेत आणि एका वेळी दोन कामं, म्हणजे ऑपरेटिंग पण आणि कॅमेरामन सुद्धा. आणि एकाच पॅकेजमध्ये दोन्ही रोल आणि एकाला सर्व मिळणार. गुड बेनिफिट हरीश, कीप इट अप. चला सामना सुरू. टार्गेट विजयासाठी 55. पहिला चेंडू, ओ वेगवान डॉट बॉल, भन्नाट वेग होता या चेंडूवर. निलेश भोईर संघाचा प्रमुख ऑलराऊंडर आहे. आक्रमकतेसाठी ओळखलं जातं निलेशला. निलेश म्हटला तर त्याची आक्रमकता, लॉंग रनअप आहे. चेंडू डिलिव्हर ज्या पद्धतीनं तो करतो ना, आणि जेव्हा त्याच्या बोटांची जादू तो दाखवतो तेव्हा समोरच्या विरोधी संघावर तो दबाव निर्माण करतो. निलेश भोईर पहिला चेंडू डॉट, 55चे टार्गेट. ओ ऑफ स्टंपला चेंडू, अपील जोरदार, दबाव तंत्राचा वापर. यस, हा चेंडू डॉट. काय दबाव निर्माण केला बघा निलेशचा चेंडू. आपण रिप्ले पाहतो ऑफ स्टंपला. ओ गुड, व्हेरी गुड डिसिजन अंपायर. कधी कधी असा गुलशन आपण पाहतो दबाव तंत्र पंचांवर केला जातो, तेव्हा फुल्ली कॉन्सन्ट्रेशन असेल तर ते चित्र क्लिअर स्पष्ट दिसतं. 22 मध्ये 55. निलेश भोईर पुन्हा ऑफ स्टंपला चेंडू ठेवला, ऑन साईडला सावध खेळला मुनीरनं. मुफीद सुद्धा सिंगल. ज्या पद्धतीनं खेळलं बॅटिंग करताना, जेव्हा पहिलं षटक होतं ताबिशचं 22 धावा, त्यानंतर अशरफनं 11 दिल्या, मुसीबच्या षटकामध्ये धावा आल्या 11, त्यानंतर शाहीदच्या षटकामध्ये 10 धावा. आणि हेच डोक्यामध्ये आता ठेवावं लागेल टीम हालला. क्रिकेटमध्ये सर्व काही शक्य. आज दोन सामने आपल्याला असेच पाहायला मिळाले. लो स्कोरिंगचा सामना बाग 11 तळोजा संघाला जिंकताना आपण पाहिलं. दबाव दबदबा निर्माण केला, आपल्या नावाचा वलय दाखवलाय. गोलंदाजी आवडले असेल तर निलेशचं कौतुक झालंच पाहिजे. पूर्णपणे दबाव परिस्थिती निर्माण केल्या आणि गोलंदाज सुद्धा मॅच मध्ये काय काय करू शकतो त्यांनी ते अंदाज बांधले. आणि या पोषक खेळपट्टीवर ही सुंदर गोलंदाजी. निलेश भोईर डॉट डॉट सिंगल डॉट, 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव दिल्या आतापर्यंत. निलेश भोईर बॅटिंग करत असताना दबाव वाढला, कारण जो फलंदाजी करतोय मुनीर पटेल, आणि मुनीरनं 3 चेंडूमध्ये काहीच करून दिलं नाही. नेक्स्ट बॉल ऑन साइडला फ्लिक केलाय स्क्वेअर लेगच्या वरून आणि मिळतील धावा 6. 6 धाव फलक पुन्हा पुढे सरकेल. बॅटिंग टीम विजयासाठी टार्गेट 55. सामना दोन्ही संघ सोडणार नाही. दोन्ही संघ तेवढ्या जिद्दीनं पेटून उठतील. आणि क्रिकेट खेळामध्ये असं म्हटलं जातं, जिंकणारे जे नेहमी जिंकत नाही, हारणारे नेहमी हरत नाही. आता सामन्याकडे पुन्हा लक्ष वेधूया. ज्या पद्धतीची बॅटिंग गुलशन पूर्वार्धामध्ये पाहिली, 40 धावा खेळला बेधडक स्वरूपाचा कल्पेश कोवारी. आता एका फलंदाजाला अशाच अभेद्य साजेशी खेळीची गरज आहे. ऑन दी राईट्स डाऊन कडे, नो मिस्टेक, सेलिब्रेशन, विकेट मिळाली. दबाव पुन्हा निर्माण झाला. गुड कॅच, योगेश तिथे होते. 7 वर पहिला धक्का. आता षटक बाकी 3, 18 चेंडूचा खेळ बाकी 48. प्रवास कटीने हाल होऊ शकतो. आज असेच सामने आपण पाहिलेत. अगदी या मैदानावर काय होऊ शकतो. सुंदर आउटफील्ड आहे. सर्व आमचे क्रिकेट खेळाडू अजूनही या स्पर्धेचा आनंद घेत असताना काही प्रेक्षक आहेत, संपूर्ण आमची आयोजक मंडळी. उद्या आपण 5:30 काही करून स्पर्धा सुरू करू. तिसरी रात्र प्युअर नाईट मध्ये स्पर्धा कव्हर करतो.
गुलशनने मगाशी आमच्याशी डिस्कस केलं आणि त्यांनी राहुल सांगितलं का यावर्षी डे नाईट फॉर्मॅट आहे ना, या भरपूर मॅचेस झाल्या डे नाईट फॉर्मॅट. स्पेशली त्यांनी सांगितलं 48 संघ आणि प्युअर नाईट 8 संघ 8चा लॉट. संदीप सर कमी स्पर्धा. आणि बघा आज ही संपूर्ण आयोजक मंडळी यांचा पण विशेष धन्यवाद देऊया. प्युअर नाईट त्यांनी ठेवली आणि 8चा लॉस. एक चांगला क्रिकेट. आणि आयोजकांचा सुद्धा तेवढा त्रास असतो डे नाईट फॉर्मॅट. मग अशी राहुलनं सुद्धा सांगितलं का डे नाईटचं जेव्हा जे पॅकेज घेतात तो काही अंशी होईना त्यांना जास्त वेळ द्यावा लागतो. डे नाईट फॉर्मॅट. चला लक्ष द्या. सिनियर ओमकार आलाय. व्हाईट बॉल. टार्गेट विजयासाठी 55. ओव्हर नंबर 2. बॅटिंग टीम हाल, सुपियान आणि मुनीर. सिनियर ओमकार. ओ शरीरावर चेंडू आदळला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आपण पाहतो अगदी अंतर्वर्तुळामध्ये होता आणि एक धाव घेण्याची तयारी दाखवली. सिंगल. जस्ट 1 रन. एक धावेनं धावफलक पुढे सरकेल. एखादा षटकार कदाचित पुढे जाऊ शकतो, हा प्रवास पुढे नेऊ शकतो. आणि ती चर्चा दोन्ही फलंदाजांमध्ये. फिल्डिंग रिप्लेसमेंटमध्ये पाहिलं डीप मिडविकेट आहे, डीप लॉंग ऑन आहे, डीप स्क्वेअर लेग आहे. अंतर्वर्तुळामध्ये पाहिले इनसाइड सर्कल एक मिड ऑफ आहे, डीप लॉंग ऑफ, डीप कव्हर, व्ह्यू रचना आखल्याम आणि ती मोर्चेबांधणी. नेक्स्ट बॉल. पुन्हा सज्जोल. छोटासा रनअप. राऊंड विकेटनं चेंडू खाली राहिला. गुडलाईन स्पॉटचा चेंडू, त्याला उंची कमी मिळाली. आता पुन्हा दबाव निर्माण झाला. बॅटिंग करताना टीम सुपियान हालसाठी. सुपियान संडे. धावसंख्या सेकंड ओव्हर. एकूण धावा आतापर्यंत ओमकार सिनियरचं षटक. गुड बॉलिंग ऑफ स्टंप. वेगवान. काय शैलीदार गोलंदाजी करतोय सिनियर ओमकार. कौतुक होत असताना त्याला मोटिवेट केलं जाते पाठीराख्यांकडून. आणि मैदानावर तुम्ही मॅचला किती सिरियसली घेता, किती गांभीर्याने पाहता, हे सुद्धा खेळामध्ये खूप महत्त्वाचं. सावध खेळला. डेंजर डिलिव्हरी म्हणूया. बेधडक स्वरूपाचा हा चेंडू होता. नक्कीच तिथे कुठलाही घातकी फटका खेळण्याचा प्रयत्न केला नाही, फक्त मॉडर्न मोडमध्ये त्याला डिफेन्स केलं. सिंगलनं धावफलक पुढे सरकेल. एकूण धावा धावफलकावरची टोटल 10. 14 बॉल 45. ऑफ स्टंपच्या बाहेर. जरी चेंडू खराब आला तरी गोलंदाजाचं कौतुक होते. टोन भरून ऑन फील्ड तो आवाज, स्फुट आवाज आपल्याला ऐकायला मिळतोय. फिल्डिंग टीम आई गावदेवी माही 11 खवसा हाल संघाविरुद्ध. वेगवान चेंडू. आज लाईन भरकटला थोडा आणि कुठेतरी त्या लाईन आणि लेनमध्ये पाहिलं सिनियर ओमकार, ज्याने आतापर्यंत अवांतर चेंडू फेकले 4. 3 वाईट आले, एक लेग बाईस. बघा 2:14 टीव्ही अंपायर चेक करूया आपण. बघा आपण चेक करतो इथे. पायाला चेंडू स्पर्श झालाय की नाही ते आपण चेक करतोय. ऑन फील्ड डिसिजन मॅन्डेटरी. चला व्हेरी क्लोज आहे, अगदी स्लो मोशन मायक्रो लेवलला आपण ते चेक करतो. टीव्ही अंपायर टेक्निकल टीम. चला अंपायर कॉल. व्हाईट बॉल.
नेक्स्ट डीप कडे ओ गॅप शॉट आला हा चौकार. मिळतील धावा 4. धाव फलक पुढे सरकेल. पुन्हा एकदा पाहूया बॅटिंग टीम. हाल संघ पोहोचला. एकूण धावा 16. सेकंड ओव्हर. लक्ष पाहूया. अजूनही 13 बॉल 39. लढावं लागेल. कडवी झुंज द्यावी लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. अगदी प्रत्येक चेंडूवर त्या फटक्यांची गरज आणि ती अपेक्षा आहे. छोटासा रन ब्राउंड विकेटनं पुन्हा समोर ठेवला. खोला चेंडू. डॉट बॉल. काहीच करून देत नाही. गुड बॉलिंग कौतुक झालं. 2 षटकांचा खेळ संपला. 2:16 मध्यरात्रीनंतर. कास थोडा पुन्हा डिले झाला. 17 मिनिटं झाले 2 वाजून. काल 3:30ला स्पर्धा संपली. आज फक्त आपण 1 तास पुढे होत. मात्र काही 2-3 मॅचेस असे झाले जे शेवटपर्यंत रंगताना पाहिले. फिल्डिंग लावून घ्या खौसा संघ. आम्ही सूचना आपल्याला देतो. फिल्डिंग लगेच सेट करा. आता तो वेळ नाही आपल्याकडे. खौसा आणि हाल 12 39. सामना सूर्य मैदानावर. घमासान धावा झाल्या 16. या षटकामध्ये किमान गुलशन 20 आल्या ना त्या सामन्याला थोडं इंटरेस्टिंग स्वरूप जो म्हटलं जातं सामना पाहायला मजा येणार जर ते इक्वेशन साधलं गेलं तर. विजयाचं उद्दिष्ट ठेवून दोन्ही संघ मैदानामध्ये उतरलेत. 12:39. 12 धावा झाल्या 16. टार्गेट आहे 55. 12:39. खौसानं पण जरा टायमिंग अलर्टकडे फोकस करा. 12:39. लक्ष उद्या मॅचकडे. सुपियानला आपण पाहतोय. मुनीर पटेल. 55 धावांचं टार्गेट. सामना सूर्य मैदानावर. आई गावदेवी माही 11 खौसा. 16 धावा झाल्यात या सत्रामध्ये खेळत असताना. क्षेत्ररक्षणाची सजावट केलं. गोलंदाज सज्ज होईल कल्पेश कोवारी. 12 चेंडू 39. सामना सूर्य मैदानावर. जर कमबॅक करायचं असेल हालला फ्रंटफुटला यायचं असेल पुढे जायचं असेल तर टॉप गिअरमध्ये आता खेळावं लागेल. मोठे फटके येणं महत्त्वाचे. पहिला चेंडू आलाय का फटका. लॉंग ऑफ कडे फिल्डर आहेत. विकेट. गुड कॅच. बघा आता खौसाची पाठी राखे अजून येत. नाही. चला खौसाचे पाठी राखे आहेत. मध्यरात्री सुद्धा हालकर सुद्धा आहेत. मध्यंतरी नंतर सुद्धा काही क्रिकेट वेळी चाहते असतात. त्या स्पर्धेसाठी शेवटपर्यंत आपल्या गावाचा अस्मितेचा प्रश्न असतो. गावचं प्रेम असतं. खेळाडूंवरचं प्रेम. 11 चेंडू आणि 39. सामना कठीण. 10 चेंडूमध्ये 40 धावा आम्ही चेस होताना पाहिलेत याच वर्षीच्या सीझनमध्ये. 18 मध्ये 60 धावा. 12 मध्ये 55 धावा. आता समीकडे 11 चेंडू 39. 2 षटकार थोडा दबाव कमी करेल. मात्र एखादी विकेट मॅच मध्ये कमबॅक करून देईल ती खौसा संघाला. अक्षरशः गोलंदाजानं फलंदाचं खच्चीकरण केलं या सामन्यामध्ये. जे अपेक्षित होतं ते अपेक्षित उत्तर नाही मिळालं. पुढचा चेंडू ओव्हर द विकेटनं समोर ठेवला. ड्राईव्ह करत असताना यस तत्पर आहे गोलंदाज. सिंगलनं फारसं काही बिघडणार नाहीये टीम खौसाचं. हालला जर या टार्गेटला प्रत्युत्तर द्यायचं असेल, जर जलद वेगाने पुढे जायचं असेल, जर सामना त्यांना जिंकायचा असेल तर डायनामिक रूपानं खेळावं लागेल. राहुल आम्हाला कळवतो आज यूट्यूब लाईव्ह किती देशांमध्ये सूर्य. तर त्यांनी सांगितले 194 देशामध्ये लाईव्ह सूर्य. मात्र 2 देश सोडून, कारण 2 देश युद्धामध्ये बिझी आहेत. बघा किती अभ्यास आहे राहुलचा. 194 त्यांनी सांगितले नाही 192 मध्ये बघत असतील.
अमेरिका इराण. चला लक्ष येऊ द्या. यस फिल्डर आहे तिथे. हा बघा आनंद खवसा. खवसाचे पाठीराखे स्फुट आवाज आलाय. नक्कीच संदीप सर आता म्हटलं जातं का ब्रेकिंग न्यूजचा जमाना आहे. आता काय घडते हे पाहायला सगळ्यांना नेहमी आवडतं. आणि गुलशनने आम्हाला सांगितले का यूट्यूब ओपन केला तर एकच ब्रेकिंग न्यूज. लॉकडाऊनची चर्चा, पेट्रोल पंपावर गर्दीच गर्दी. मध्यरात्रीनंतर कमी असेल. परिस्थिती येऊ नये म्हणून काही पावलं उचलली जातात आणि ती चर्चा सुरू. तो लॉकडाऊन वेगळा होता आणि ही आणीबाणी. म्हणजे नक्कीच गुलशन पुन्हा एकदा दाखवून दिलं का निसर्गापुढे काहीच नाही. नक्कीच लक्ष विद्यो. गोलंदाज कल्पेश ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन कडे सामना थोडासा आपण पाहतो वन साइड. विनिंग कॅल्क्युलेशन आपण पाहूया. विनिंग टार्गेट विजयासाठी 55. 8 चेंडू आणि 37 धावेची गरज. 8 चेंडू 37. प्रत्येक चेंडूवर आक्रमण हवाय. चला मॅच सुरू ठेवा. 2:23 झालेत आणि आजच्या रात्रीतील सुनील पाटील सर बघा अजूनही या मॅचचा आनंद घेतात. ऑफिशियल्स आहेत, भरपूर जबाबदारी असते. आणि सुनील पाटील सर म्हटले तर नामांकित पंचायत आणि तेवढे चांगले कुक सुद्धा आहेत. आचारी, उत्तम आचारी आहेत ते अगदी. आणि नक्कीच मग त्या फिश सुद्धा खूप छान पकडतात. इन्फॉर्मेशन मिळाले. ॲनिमल लवर्स आहेत, निसर्गप्रेमी आहेत. मग अशी हरेशनं खूप चांगलं उदाहरण दिलं. राहुल आम्ही जरूर पोहोचू तुमच्यापर्यंत. स्लोवर वन. आणि इथे आपण पाहतो सामना थोडासा एकतर्फा पाहायला मिळतोय. आमची सर्व आयोजक मंडळी प्रत्येक चेंडूवर फटक्यांची गरज आहे. 7:36. प्रत्येक चेंडूवर आक्रमण 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 करावंच लागेल. 7 बॉल 36. टार्गेट 55. धावा झाल्यात 19. 3 विकेट. लॉफ केलाय तर सिंगल डबल न काय होणार नाही. झेल थोडी कठीण आहे. चेंडू गेला तिकडे. 4 धावा. 3 जण एकत्र आले आणि धावा आपण पाहिल्या 4. तर 6 चेंडू 32 धावेची गरज. मॅच कडे वळूया. ऑन साइट ब्रेकिंग न्यूजचा आणि सध्या जनतेला भेडसावणारे प्रश्न. निसर्गापुढे सुनील सर काहीच नाही आणि आजही ते सिद्ध झालं. धावसंख्या आपण पाहतो 55. टार्गेट एकूण धावा 23. 4 गडी बाद. सामना थोडा एकतर्फा आहे. 5 चेंडू आणि 32 धावा. प्रत्येक चेंडूवर जरी मोठा फटका आला तरी या मॅच मध्ये जरूर दबाव जो निर्माण केला खवसा संघानं. तर बघा पुन्हा एकदा माहिती देतोय का लताताई बळीराम टकले माजी बाल कल्याण समिती सभापती ठाणे महानगरपालिका. खवसा संघ जिंकल्यास त्यांना 5,000 रुपये आणि
सचिनजी सीताराम पाटील खौसा संघ जिंकला तर त्यांना आई एकविरा ट्रिप, थोड्याशा फॉर्मॅलिटीज, तर ट्रिप सुद्धा लागू झाली. 5,000 सुद्धा मी म्हणेन काही निकाल. तर गणेश पाटील सुद्धा खुश झाले. मेवणे मेवणे आणि अनिकेतचे मामा, मेवण्यांची टीम शीट लागली, आली आता 3:32. हालची सुरुवात थोडीशी अडखळत झाली, नाही तर त्यानंतर आज जो हालनं खेळ दाखवला ना गुलशन, त्यांचा सुद्धा पाहण्यासारखा होता. तळोजाला त्यांनी पराभूत केलं. या अगोदर पहिल्या मॅचमध्ये सुद्धा हालनं चांगला खेळ दाखवला, मात्र आज खौसानं आपला दबदबा कायम ठेवला. हालनं नागावला पराभूत केलं. आता चेंडू शिल्लक आहेत 2 आणि पाहिजेत 32. 2:32 भरपूर तफावत आहे. लक्ष उद्या मॅचकडे. तर उद्या सुद्धा आपण वेळेत स्पर्धा सुरू करू, अगदी डिसिप्लिन. पुन्हा एकदा मी सर्व आयोजकांचा धन्यवाद देतो. आमचे रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे संदीप पाटील सर असतील. तर मॅचकडे वळते. 2 चेंडू. यस, लक्ष विद्या 32. नो डाऊट्स. गुलशन आम्हाला अगोदरच डिक्लेअर करतो का प्लेअर ऑफ द मॅच. नो डाऊट्स. 13 मध्ये 40 कल्पेश कोवारी. यस, इथे निर्धाव षटक. टाळ्या उद्या ओमकार पाटील. 2 विकेट. ज्युनियर ओमकार आणि प्लेअर ऑफ द मॅच. यस, सुरुवात धमाकेदार. 13:40. तर पुन्हा एकदा सर्व आयोजकांचा आम्ही धन्यवाद देतो. आमचे अध्यक्ष संदीप पाटील सर असतील. या स्पर्धेचा घटक होण्याचं भाग्य आम्हाला मिळालं. काही चुकलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा थांबतोय. आणि तो अगोदर आपण त्या मॅन ऑफ द मॅच देतो. आमचे सर्व आयोजक या, आपले सर्व आयोजक आपल्या शुभ हस्ते देऊ. विकी आपण थांबा आपल्या सहकार्याने घेऊन. आणि कल्पेश कोवारी खौसा ज्याला आपण देतो. 13 चेंडूमध्ये 40 धावा, 1 षटक, 7 धावा, 2 विकेट. ठरलाय मॅन ऑफ द मॅच. गणेशजी पाटील मेवणे जावई आहेत का? क्या बात आहे. जावई आणि त्यांचे मेवणे खेळतात. जावई म्हटलं तर विष्णूचा अवतार असतो आणि जावईंची सेवा करावी लागते. आणि आज या स्पर्धेमध्ये बघा जावईंचा संघ संदीप सर जिंकलाय. धन्यवाद. तर पुन्हा एकदा आमचे अध्यक्ष संदीपजी पाटील सर असतील, सर्व आयोजक यांचा आम्ही आभार मानतोय आणि इथून रजा घेतो. पुढची जबाबदारी ओट टू संदीप पाटील सर. धन्यवाद. तर मॅन ऑफ द मॅच देतो आपण कल्पेश कोवारी खौसा. 13 चेंडू 40. आज खौसा संघाने 3 सामने दणदणीत